शेतकरी बांधवांनो, जमीन मशागतीचं महत्व कदाचित आपल्याला सांगण्याची गरज नाही. भरपूर ठिकाणी आपण आपला अनुभव घेतलेला आहे, भरपूर ठिकाणी माहिती घेतलेली आहे. परंतु आज आपण एका वेगळ्या उद्देशाने या व्हिडिओकडे पाहतोय की जमीन मशागत करत असताना यामध्ये नांगरणी याचा वाटा कसा आणि याचं महत्व किती याविषयी आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, ॲग्रोस्टारच्या युट्यूब चॅनलमध्ये मी तेजस कोल्हे आपलं स्वागत करतो. ॲग्रोस्टारच्या युट्यूब चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला का विसरू नका. मला असं वाटत नाही चॅनलवर हा व्हिडिओ पाहणाऱ्या कोणी शेतकरी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, परंतु जर कोणी राहिलं असेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या. वेगवेगळ्या शेतीच्या विषयांची आपण जी उहापोह तो या चॅनलच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो. तुमचे काही कमेंट असतात, तुमचे काही प्रश्न असतात, त्यांनाही उत्तर देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि मला असं वाटतं की यातून निश्चितच आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, खर्चामध्ये बचत होते आणि उत्पादनामध्ये वाढ होते, असा एकंदरीत शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मित्रांनो, तर मूळ मुद्द्याकडे आपण येऊया की जमीन मशागत करत असताना सगळ्यात पहिला टप्पा येतो तो नांगरणीचा. आणि आज आपण या विषय का चर्चा करतोय तर त्याला दोन वेगवेगळी कारणे आहेत. एक तर नांगरणी या पद्धतीमध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं आहे का, कारण का ही एक पारंपरिक पद्धती. ज्यावेळेस आपले पूर्वज शेती करत होते त्यावेळेस वर्षभरात कदाचित अशा कितीतरी जमिनी होत्या की जिथे एकच पीक होत होतं. काही ठिकाणी दोन पिकं होत होती, दोन किंवा एक पिकापेक्षा जास्त पीक होत नव्हतं. आजच्या जमान्यामध्ये एका जमिनीमध्ये 4-4 पिकं सुद्धा घेणारे शेतकरी आहेत. मग नांगरणी त्यावेळेला योग्य होती की आता योग्य आहे याविषयी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपले पूर्वज शेती करत होते त्यावेळेस मान्सूनचा जो काही पॅटर्न होता तो थोडासा नियमित होता, तो अनियमित नव्हता. म्हणजे गेल्या वर्षी खूप अतिवृष्टी झाली तर यावर्षी अल निनोचे संकट सांगितले आणि अल निनोमुळे पावसावर किंवा मान्सूनवर परिणाम होणार आहे. किंवा दोन वर्षा पलीकडे जर आपण गेलो तर मान्सून भारतात आलाच नाही असं काही संस्थांचा पण दावा आहे. मग हे जे काही बदल आहेत तर या बदलांमुळे आपल्याला नांगरणी करणे गरजेचं आहे की नाही आहे याचाही आपल्याला विचार करायला लागेल. अशा दोन महत्वाचे मुद्दे जिथं नांगरणी या गोष्टीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आता नांगरणीचे फायदे काय, तर पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी नांगरणी गरजेची, जमीन भुसभुशीत राहण्यासाठी नांगरणी गरजेची, आपल्या जमिनीमध्ये जी काय आपण पिकं घेत असतो त्या पिकांचे अवशेष राहतात, काडी कचरा असेल किंवा त्याची मुळे असतील, त्याचे दसकट असतील, तर या सगळ्याचं चांगल्या पद्धतीने जमिनीत कुजवण्यासाठी नांगरणी महत्वाची. या पिकांवर येणारे जे काही कीड रोग आहेत तर त्या कीड रोगांच्या अंश किंवा अवशेष, म्हणजे बुरशीच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याचे बीजाणू आणि किडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याची अंडी किंवा त्याचे पतंग, त्यांच्या नियोजनासाठी ही नांगरणी महत्वाची. अजून नांगरणीचा फायदा काय की जमिनीमध्ये एरेशन चांगलं व्हावं, जमीन भुसभुशीत राहावी, पाण्याचा निचरा चांगला व्हावा, खतांचं मिक्सिंग चांगलं व्हावं. किंवा दुसऱ्या बाजूने जर बोलायचं झालं तर ज्यावेळेस आपण एकच वर्गातील पिकं सतत करत असतो तर जमिनीच्या काही थरामधला अन्न घटक उचलले जातात. किंवा आपण जे रासायनिक अन्न घटक वापरत असतो जसं की युरिया असेल किंवा डीएपी असेल किंवा बाकी 10-26 असेल तर एका ठराविक घटकामध्ये स्थिर होत असतं जमिनीच्या. मग तो थर बदलण्यासाठी, खालचा थर वर आणण्यासाठी, वरचा थर खाली आणण्यासाठी ही नांगरणी असते. असं समजून प्रत्येक शेतकरी नांगरणी करत असतो. पण यात काही मतप्रवाह असे आहेत की झिरो टिलेजला त्यांचा कल आहे. झिरो टिलेज म्हणजे काय, कुठल्याही प्रकारची जमिनीची मशागत करायची नाही, आहे त्याच जमिनीमध्ये आहे तसंच उत्पादन घेत राहायचं. मग त्यांची खुरपणी टाळायची, रोटावेटर टाळायचा किंवा नांगरणी वखरणी यासारख्या गोष्टी टाळायच्या. तर या झिरो टिलेजकडे जाणारे पण काही शेतकरी, मग त्यांना उत्पादन येत नाही का, तर त्यांनाही चांगलं उत्पादन येतं का. नांगरणी करणाऱ्यांना उत्पादन कमी येतं का, तर त्यांनाही चांगलं उत्पादन येतं. परंतु झिरो टिलेजमुळे होणारी खर्चाची बचत आणि नांगरणी किंवा बाकीच्या सगळ्या मशागती करत असताना शेतीला लागणारा भांडवल किंवा होणारा खर्च याच्या दोन्हींची जर तुलना केली तर मग आपल्याला या मुद्द्यावर यावं लागतं की आपल्याला आता ही याची काळानुरूप गरज आहे का. पारंपरिक शेतकऱ्यांचं जे मी उदाहरण यासाठी सांगितलं की प्रत्येक वर्षी एकच पीक, म्हणजे कपाशीवरच कपाशी यायची किंवा ज्वारी सारखं पीक केलं तर पुढच्या वर्षी परत ज्वारीच यायची, मध्ये आधी कोणतंही पीक येत नव्हतं. मग त्या परिस्थितीमध्ये नांगरणी फार महत्वाची होती कारण जमिनीचा थर बदलायचा होता. आता आपण पीक फेरपालट जर शास्त्रशुद्ध पद्धतीने करतो तर कदाचित आपल्याला नांगरणी करण्याची गरज नाही. आता पारंपरिक पद्धतीमध्ये नांगरणी अजून एका उद्दिष्टाने फायदेशीर होती की ती बैलांच्या माध्यमातून नांगरणी व्हायची, का ज्या नांगरणीचा आपल्याला 100% फायदा होत होता आणि जमिनीचा खूप खोल थर नव्हता काढत ते, तर काही थरामध्येच ती नांगरणी चालायची. आताच्या पद्धतीमध्ये काय समस्या आहे तर आपण ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करतो. जितका खोल ट्रॅक्टर लावायला जाऊ किंवा जितका खोल नांगर लावायला जाऊ तितका ट्रॅक्टरचा दाब जमिनीवर पडतो. म्हणजे एका बाजूने आपण जमीन दाबत चाललोय आणि एका बाजूने नांगरणी करून मोकळी करत चाललोय. तर या अवजारामुळे किंवा या यांत्रिकीकरणामुळे आपल्या जमिनीवर त्याचा विपरीत परिणाम व्हायला लागला. हा झाला दुसरा गोष्ट. आता तुम्ही म्हणाल मग बैलांकरवी नांगरणी करणं शक्य आहे का, एवढं सगळं क्षेत्र किंवा एवढी जनावरं किंवा एवढे आहेत का उपलब्ध.
तर बिलकुल नाही, वेळ पण नाही आणि तेवढे उपलब्ध पण नाही. आणि तिसरं महत्वाची बाजू मी तुम्हाला सांगू इच्छितो, किंवा तुमचे डोळे उघडतील ही जर बाजू सांगितली, बैलांकरवी अशा पद्धतीची नांगरणी आजकाल होऊच शकत नाही. कारण का, त्या जमान्यामध्ये आपल्या पूर्वजांकडून खतांचा वापर बिलकुल होत नव्हता, रासायनिक खतांचा. सेंद्रिय खतावर शेती होत होती. जमिनीत भरपूर मोठ्या प्रमाणात अंश पडत होते, सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे नांगरणी करताना जमीन मोकळी किंवा नांगर मोकळा चालत होता. आजच्या जमान्यामध्ये आपण इतकी रासायनिक खतं वापरली, जमिनीमध्ये विघातक घटक इतके आणून टाकलेत की आत्ताची जमीन चिकट झाली. हे ट्रॅक्टरला सुद्धा, म्हणजे जुन्या काळात 15-20 HP चे ट्रॅक्टर चालत होते, आता 45-50 HP वर आपल्याला यायला लागलं. म्हणजे आपल्या ट्रॅक्टरची पण हे वाढवायला लागली कॅपॅसिटी. इतक्या पद्धतीची जमीन खराब झाली. त्यामुळे ती पारंपरिक पद्धत आता तर शक्य नाहीच नाही. कारण का, त्याला कारणीभूत आपण आहे. मग आपण आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती आहे, आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची हालचाल किती आहे, हे आपल्याला डोळे उघडून पाहण्याची गरज आहे. आणि ती जर नसेल तर नांगरणी करत असताना जर आपल्याला आढळलं की जमीन चिकट होते, ट्रॅक्टर मोकळा चालत नाही, किंवा ट्रॅक्टरला फार मोठा प्रेशर द्यायला लागतोय, RPM वाढवायला लागतंय, तर आपल्याला गरज आहे इथून पुढे आपल्याला सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीत कशी येईल, जीवाणूंची हालचाल कशी वाढवता येईल, यावर काम करण्याची, ना की नांगरणी करत बसण्याची. आता पारंपरिक पद्धतीमध्ये पिकावर तेच पीक येत होतं म्हणून नांगरणी होती, बैलांमार्फत होती म्हणून फायदेशीर होती. आता यांत्रिकीकरण आहे म्हणून ही नांगरणी फायदेशीर आहे का नाही, हा प्रश्नचिन्ह. याचं उत्तर कदाचित माझ्याकडे नसेल, याचं उत्तर कदाचित तुमच्याकडे नसेल, परंतु आपल्याला विचार करण्याची गरज आहे. बरं, मग नांगरणी करायची तर दरवर्षी करणं गरजेचं आहे का? तर तसंही नाही. नांगरणी ही आपल्याला कदाचित वर्षाआड, 2 वर्षाआड किंवा 3 वर्षाआड ही आपण करू शकतो. नांगरणी दरवर्षी करण्याची गरज नाही, कारण जितक्या वेळा तुम्ही नांगरणीला जाल, ट्रॅक्टर घेऊन जाल, तितक्या वेळेला जमिनीमध्ये जमीन दाबण्याची क्षमता किंवा जमीन दबेल आणि त्याचा जो काही ड्रॉबॅक आहे तो आपल्याला येईल. दुसरा असं, नांगरणीवरचा होणारा खर्च तो आपल्याला मोठ्या प्रमाणात खर्चात भार पडेल. मित्रांनो, ही झाली एक नांगरणीची पारंपरिक बाजू आणि आधुनिक बाजू. परंतु आता नांगरणी जर करायची असेल तर नांगरणी करण्याची पण योग्य वेळ आहे. कदाचित आपल्याला वाटेल की नांगरणी करण्याची कोणती वेळ, की मे एप्रिल मध्ये सगळे सांगतात की नांगरून शेत उन्हात तापू द्या, तर तीच योग्य वेळ. तर तसं नाही मित्रांनो, शेत हे उन्हात तापलं पाहिजे. एप्रिलच्या किंवा मे महिन्याच्या उन्हात ते तापलं पाहिजे. अल्ट्राव्हायोलेट रेज किंवा जे काही सूर्यकिरण आहे, तर याच्या सानिध्यात येणारं जे काही कीड, रोग किंवा त्यांचे जे काही अवशेष आहे ते मरून जातात. बहुतांशी तणांचे बी त्यात मरून जातात. त्याचा फायदा आपल्याला होतो. परंतु ही नांगरणीची वेळ नाही, ही जमीन तापवण्याची वेळ. नांगरणीची वेळ कोणती आहे? जेव्हा आपण पीक काढतो त्याच्यानंतर ज्या जमिनीमध्ये जी साधारण ओल असते तीच योग्य वेळ आहे, ज्यामुळे आपल्याला फार मोठ्या प्रमाणात ढेकळं आपल्या जमिनीत होत नाही, कमी ढेकळं बनतात. उदाहरण द्यायचं झालं तर पीक आपलं डिसेंबरला निघतं किंवा जानेवारीला निघतं, तर आपण एप्रिलपर्यंत काहीच हालचाल करत नाही आणि एप्रिलमध्ये नांगरणी करतो. जमीन तापवण्याची योग्य वेळ भले एप्रिल मे असेल, पण नांगरणी करण्याची वेळ ही एप्रिल मे नाही. नांगरणी करण्याची योग्य वेळ जमिनीत पुरेसा ओलावा, जो की काय म्हणतो ना आपण त्याला, वापसापेक्षा थोडी खालची परिस्थिती ज्यावेळेस जमिनीत आहे, म्हणजे पहिलं पीक निघालं की आपल्याला पिकाचं सगळं नियोजन संपल्यानंतर नांगरणीकडे जायचंय, ना की पुढच्या पिकाच्या लागवडीच्या आधी नांगरणी करायची. तर ही एक गोष्ट लक्षात घ्या. नांगरणी करत असाल तर ती योग्य वेळेला करा, योग्य पद्धतीने करा, सायंटिफिक वेनी करा, तर तुम्हाला त्याचा फायदा आहे. किंवा झिरो टिलेज वाल्यांना जसा फायदा होतो तसं काही न करता शांत बसलं तर झिरो टिलेज सारखाही फायदा आपण घेऊ शकतो, ज्यामध्ये आपला कमीत कमी खर्च टळतोय. उत्पादनात वाढ होईल ना होईल हा नंतरचा भाग, पण खर्च टाळून सुद्धा आपण आपलं जे काही इन्कम आहे ते आपण वाढवू शकतो. जसं आपण बघितलंय की जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी नांगरणी फायदेशीर आहे. मग यावर्षी अल निनोचं संकट सांगितले, पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे, तर यावर्षी आपल्याला नांगरणी गरजेची आहे का? तर पाणी निचरा चांगला होण्यासाठी नांगरणी लागते. म्हणजे ज्या वर्षी पावसाचे संकेत चांगले असतात, पाऊस जास्त होईल त्यावेळेस नांगरणी अवश्य केली पाहिजे. परंतु ज्या वर्षी पाऊस मुबलक नाही त्या वर्षी नांगरणीसाठी आपल्याला थांबणं गरजेचं आहे का नाही, यावरही विचार करणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, बुरशी आणि कीडची अंडी आहेत तर ती काही तापमानाला नष्ट होती किंवा कमी तापमानाला नष्ट होती. आणि जे बेनिफिशियल आहेत तर ते खास करून बॅक्टेरिया आहेत, तर ते बॅक्टेरियाला खूप जास्त तापमान लागतं. त्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होण्याची जी काही शक्यता आहे तर ती खूप कमी. परंतु तरी पण जे काडी कचरा किंवा जमिनीतले अन्नघटक कुजवण्याचं काम करणाऱ्या ज्या काही मित्र बुरशी असतील, त्याच्या बुरशींसारख्या बुरशी नष्ट होत असतील, तर त्या वाढवण्यासाठी आपल्याला एक अतिरिक्त काम करणं गरजेचं आहे. नांगरणी केल्यानंतर होणारा जो काही बुरशी आणि कीड आणि तण नियंत्रणासाठीचा जो फायदा आहे तो निश्चितच जास्त आहे. परंतु जर आपल्याला मित्र बुरशी जर वाढवायची असेल तर त्यासाठी अतिरिक्त एक काम करणं गरजेचं आहे. त्यासाठी चांगलं कुजलेलं जे शेणखत आहे तर ते आपण जमिनीत वापरायचे आणि ते शेणखत वापरत असताना त्याला चोळून जे काही मित्र बुरशी किंवा जे काही डिकम्पोजिंग करणाऱ्या जे काही घटक आहेत तर त्या जर त्याच्यात मिक्स केल्या तर निश्चितच आपल्या जमिनीची सूक्ष्म जीवाणूंची हालचाल ही आपण वाढवू शकतो. मित्रांनो, नांगरणी
करून त्याच्यामुळे या ज्या काही बुरशी किंवा जे काही जीवाणू आपल्याला नष्ट करायचे, तर यासाठी मिळणारा कालावधी हा फक्त एप्रिल आणि मे महिना आहे. परंतु ज्या मित्र कीड किंवा मित्र बुरशी किंवा मित्र बॅक्टेरिया आपल्याला वाढवायचे, यासाठी आपल्याला मिळणारा कालावधी हा 10 महिन्यांचा आहे. त्यामुळे तो आपण कधी करू शकतो हे करणं आपल्याला ठराविक कालावधीमध्ये क्रमप्राप्त आहे. म्हणून आपण हेही त्या अनुषंगाने विचार करणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, आणखी एक गोष्ट अशी की आपण नांगरणी करणार, तर ज्यावेळेस आपण हंगामी पिकं घेतो, तर त्या हंगामी पिकांसाठी या नांगरणीचे काही फायदे आहेत किंवा त्या अनुषंगाने आपण याचा विचार करतो. परंतु काही अशी पिकं आहेत जी बहुवार्षिक पिकं आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर आंबा, डाळिंब, द्राक्ष. तर बहुवार्षिक पिकांसाठी सगळ्या जमिनीची नांगरणी करायची आवश्यकता आहे का, याच्यावरही आपण विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर जे काही वार्षिक पिकं आहेत, वार्षिक पिकांमध्ये केळीसारखं, पपईसारखं पीक झालं, तर याही पिकांना आपण पूर्ण जमिनीची मशागत करणं गरजेचं आहे का, की ज्या भागामध्ये आपण याची लागवड करणार तेवढ्याच भागामध्ये मशागत करणं गरजेचं आहे, याचाही विचार करू शकतो. याच्यामुळं आपण अतिरिक्त जमिनीमध्ये होणाऱ्या जे काही जमिनीची संरचना आहे ती बदलणार नाही आणि ती संरचना संतुलित राहण्यासाठी याची मदत होईल किंवा जमिनीची होणारी जी काही धूप आहे वारा किंवा पावसामुळे, तर ती धूप टाळण्यासाठी याची मदत होऊ शकते. तर त्याही अनुषंगाने आपण विचार करणं फार गरजेचं आहे. तर या सारासार बाबींचा विचार करून आपल्याला नांगरणीविषयीचे जे काही प्रश्नचिन्ह आहे तर त्याच्यावर विचार करण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की अनुभवी शेतकरी याच्यावर कमेंटच्या माध्यमातून त्यांचा अनुभव सांगतील. ते या मुद्द्याशी सहमत आहेत की नाहीत तेही सांगतील. तुमचं याविषयी दुमत असेल तर तुमचे काय मुद्दे आहेत तेही या व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून आपण नमूद करा, जेणेकरून इतरही शेतकरी त्यावर चर्चा करू शकतील. आणि मला असं वाटतं की आपण जे पारंपरिक गोष्टी चालत आल्या त्या डोळे झाकून आपण आहे तशा स्वीकारणं किंवा पारंपरिक पद्धतीमध्ये काही बदल करून शास्त्रशुद्ध पद्धतीने पुढे जाणं, या दोन्हींचा विचार करणं गरजेचं आहे. आणि तसा जर आपण केला तर भविष्यात आपल्याला जी काही शाश्वत शेती आणि जास्त उत्पादन, जास्त इन्कम करायचे, तर त्या अनुषंगाने प्रॉफिटेबिलिटी फार्मिंग आपण या अनुषंगाने या गोष्टीकडे पाहू शकतो. मित्रांनो, व्हिडिओमध्ये उपस्थित केलेला मुद्दा आपल्याला कसा वाटला तेही कमेंट करून सांगायला विसरू नका. हा आपण आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही आपण जर YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.